पूर्ण भुसभुशीत खाली मुळी जवळ तुम्ही बघितला उकरा बरं जरा. हा हे बघा पूर्ण मोकळ उकरते खाली आणि खाली बघा मुळ्या तुम्ही बघा इथे इकडे गेले हे बघा तुम्ही पूर्ण हा, तुटलेल्या मुळ्या इकडून पूर्ण हळदीच्या मुळ्या पसरल्या इकडे मुळे आले असं आज म्हणजे आपलं निघताना जोमदार निघालं स्टार्टिंगलाच एवढं स्ट्रॉंग फुटवा कॅनोपी बघा तुम्ही म्हणजे चांगले पानं बिन सुद्धा फुटवा डबल निघायला लागलाय म्हणजे हा जो मोठा कंद आहे आपला हा उंच होऊन आज परत 22 दिवशी दुसरा फुटवा निघायला लागलाय साहेब. तुमचं मागच्या वर्षी उठान या वर्षी तुमचं अपेक्षा अशी का 18 मध्ये आरामात जाऊया अशा खर्च पूर्ण बजेटमध्येच होणार आहे असा अंदाज आहे माझा. म्हणजे मागच्या वेळेस 100% कमी होईल खर्च. मागल्या बोटी त्याला 60-70 हजार रुपये खर्च आला होता. मला वाटतं ह्या बोटीने 30,000च्या आतच येईल खर्च असा अंदाज आहे माझा. एवढं चांगले रिपोर्ट घेतले याच्यावाले. साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि ऍड्रेस सांगा ना. संदीप हैपतराव माने, करेगाव, राहणार चरेगाव, तालुका कराड, जिल्हा सातारा. अच्छा. आणि जी हळद लावली आपण आज बघू शकतो बरोबर आहे की नाही. साधारणतः आज आपल्या प्लॉटला किती दिवस झालेत लागण करून? 20-22 दिवस झाले. 22 दिवस झालेत म्हणजे अजून उगू राहिली दिसतंय आता. काय काय ठिकाणी चांगली उगवली त्या ठिकाणी उगू राहिली आता कशी बरोबर आहे की नाही. इकडे बघा इकडं चांगलं म्हणजे उगवून झालेली इथं बघा किंवा पाठीमागं बघा तुम्ही आता. साधारणतः हळद पिकाला उगवायला किती दिवस लागतात? लागणीनंतर महिना लागतो की कम्प्लीटली. 1 महिना लागतो. 40 दिवस तर जातात पूर्ण क्लिअर दिसायला. पूर्ण 100% क्लिअर दिसायला 40 दिवस लागतात बरोबर आहे. आपल्या आज हळद किती टक्के उगवली? आता 80-90-95% उगवलेली आहे. बघू शकतो पाठीमागं आपण आज 90% आपल्या हळद आज उगवलेली आहे. म्हणजे 23 दिवसामध्ये तुमची हळद ही 80% दिसायला लागली. जास्त 80-90% दिसते पूर्ण वर आलेली. आता जी लहान कोंबी तसं वर आलेली बरोबर आहे की नाही. मला सांगा साहेब एवढा बदल तुमचा कशामुळे झाला? ह्याचा बदल म्हणजे आपण सेंद्रिय मध्ये केलं का सगळं कृषीधन मध्ये केलंय आपण सगळं. कृषीधन खत वापरलं याला. बरं आपल्या हळदीचं रान किती सगळं? आपलं हे टोटल आपलं 50 गुंठ्याला थोडंसं कमी पडेल. बरं रान जर बघितलं आपण एकदम हलकं रान आहे म्हणजे काय बस काळे मातीचं रान वगैरे नाही. बरं आता एवढ्या हलक्या रानात सुद्धा रिपोर्ट चांगला भेटलाय. चांगला आहे यंदा म्हणजे 2-3 वर्षापूर्वी करत होतो त्याच्यापेक्षा पण मला आता यंदा चांगला रिपोर्ट आलाय. आता इथं मागच्या 2 वर्ष पाठीमागचा अनुभव या वर्षी अनुभव तुम्हाला काय वाटतं? जेव्हा आता चांगलं वाटतंय म्हणजे कसं आहे थोडं आपलं कमी खर्चात चांगलं उत्पादन निघालं असं वाटतंय मला. नक्की नक्की नक्की. मला सांगा तुम्ही मी तुम्हाला तुमचे एवढे लोक हळद उगायची का? उगवायची की पण त्याला लय त्रास म्हणजे त्याला म्हणजे पैसे जादा जात होते. बर पैसे जास्त जाऊन माल त्या पद्धतीत निघत नव्हता बरोबर उगण होत नव्हती बरोबर आहे की नाही. आज तुम्ही किती खर्च केला असं या प्लॉटला? ह्याला प्लॉटला खर्च म्हणजे किती 45 गुंठ्याला 10 बाया कृषीधनचे टाकले त्या. बर ग्रीन भूमी 2 रासायनिक थोडस घेतले 10% नाही काहीच नाही घेतलं. रासायनिक काय घेतलं माती ही काही भुसभुशीच पण आहे नाही आत त्याच्यामुळं माल जास्त लागण्याची शक्यता 100% असं वाटतंय मला. जास्त अवरेज निघा बरोबर आहे की नाही. आणि जे कोंब निघले आज ही तुम्ही कोंब बघा. हा ही कोंब जाडी बघा तुम्ही खालपासून आता 20 दिवशी जाडी बघा किती याच्यावाली जबरदस्त आहे बरोबर आहे की नाही. बुरशीनाशक आणलेलं नाही आम्ही 10 कांड्याचं घरी बुरशीनाशक तयार केलं. बर त्याच्यामध्ये आपण हे करून भिजवून मग आपण लावलंय. सगळं घरगुती चालू याला बाहेरचं 1% रासायनिक नाही बरोबर आहे की नाही. मग सगळा जर हा खर्च पकडला इकडे आपण आता 20 दिवसापर्यंत इथले माझ्या 10,000 रुपये एवढा पण नाही झाला. 8,000 रुपये 7,000 रुपये 7 ते 6,500 रुपये झालाय आतापर्यंत. आणि उगण 80% झाली. 80% झाले. इतर वेळेस तुम्हाला किती खर्च व्हायचा उगण? एवढा करायचा म्हणलं 15,000 रुपये म्हणजे उगवायलाच फक्त 15,000 रुपये. मला सांगा साहेब या वर्षी तुमचे निम्मे पैसे वाचले आतापर्यंत आणि रिपोर्ट एकदम जबरदस्त भेटला बरोबर आहे की नाही. आता आजूबाजूला यांच्या हळदी प्लॉट असतील ना तुमच्या बरोबर लागण्याचे? माझ्या आधीचा प्लॉट आहे की लावलेला. बर त्याची अजून 50% पण झाली नाही उगवून त्याची अजून. एवढे हलके राहणं सुद्धा एवढे चांगले रिपोर्ट दाखवले बघा तुम्ही सगळीकडे. शिवाय किती तुमची स्ट्रॉंगनेस पण बघा किती झाडामध्ये. मला सांगा तुम्ही मागच्या वर्षी किती ॲव्हरेज काढलं हळदीमध्ये? काय निघाल नाही मला 50 गुंठ्यात मला किती निघाली 9 टन निघाली 9-9.5 टन निघाली. बर आता तुम्ही आता जर याची ग्रोथ एवढी चांगली झाली उगवक्षम चांगली झाली ग्रोथ चांगली वाटते बरोबर आहे की नाही. तुम्हाला काय वाटतं कितीपर्यंत तुम्ही अंदाज गाठू शकता? हा हे जर असे सगळे राहिले नाही ह्याला जर पटवा चांगला निघाला नाही व्यवस्थित तर आपण 18-19 टन काढणार की मला.
पीक बघा आपलं निघताना जोमदार निघालंय निघालं. स्टार्टिंगलाच चांगलं आहे. एवढं स्ट्रॉंग फुटवा चांगला आहे. कॅनोपी बघा अजून तुम्ही म्हणजे चांगले पानं बिनं सुद्धा चांगलं किंवा कुठं बुरशी खराब नाही काही नाही नाही बुरशी नाही अजून काय तसं काय. काहीच नाही ना. काय नाही काय शेणखत शेणखतवर तुम्ही काय वापरलं का? शेणखत वापरले किती टक्के वापर शेणखत? शेणखत त्याला 50 गुंठ्याला 13 टेलर टाकले 13. आणि त्यानंतर कृषीधन वापरलंय. हा कृषी रासायनिक रासायनिक नाही काय. तुमचं मागच्या वर्षी उठान या वर्षी तुमचं अपेक्षा अशी की बाबा 8 मध्ये आरामात जाऊया. हो आणि शिवाय खर्च खर्च पूर्ण बजेटमध्येच होणार आहे असा अंदाज आहे माझा. म्हणजे मागच्या वेळेस 100% कमी होईल हो. खर्च. मागल्या बोटी त्याला 60-70 हजार रुपये खर्च आला होता. मला वाटतं ह्या बोटीने 30,000च्या आतच येईल खर्च असा अंदाज आहे माझा. एवढं चांगले रिपोर्ट हो, घेतले याच्यावाले. हो. ओके. तुम्ही शेतकऱ्यांना आपले शेतकरी तुमचे जे व्हिडिओ बघणार आहे ज्यांना आले हळद ऊस पिकासाठी एसबीटी वापरायचंय पण धाडस होत नाही. नाही हे डेअरिंग केलं असं चला मला एक एकर वापरायचं आज काय होत तिकडं लॉस होईल प्रॉफिट हो हो. बरोबर आहे की नाही. त्याला तुम्ही काय सांगू शकता बा आपली एसबीटी आपण बद्दल? सांगणार वापरा म्हणूनच. तुम्हाला इथं मार्गदर्शन कोण करता सगळं आपल्या एसबीटीचे कंपनीचं खत औषधं वगैरे सुरेंद्र कांबळे. कांबळे साहेब हा. नमस्कार साहेब. नमस्कार. बरं आता तुम्ही सरांना पूर्ण मार्गदर्शन केलंय. हा. म्हणजे आले लागणीपासून म्हणजे हळद लागणीपासून साहेबांचं आलं आहे ना हळद पण आहे ना आहे की. आणि ऊस पण आहे ऊस. बरोबर आहे की नाही. ट्रीटमेंट तुम्ही करता आज. हो. काय वाटतं अनुभव तुम्हाला? आता तुम्ही पण पहिलंच पीक आहे तुमचं हळदीचं आपल्या एसबीटी वरती. एसबीटी वरती पहिलेच पीक आहे. बरं हा त्या अगोदर मी बऱ्याच ठिकाणी बघितले म्हणजे त्यावेळेला काय आपण ट्रीटमेंट करत नव्हतो. फर्स्ट ट्रीटमेंट आणि फर्स्टच माझा हा अनुभव आहे. उगवण वगैरे चांगले हा. कारण मी गेल्या वर्षी बऱ्याच जणांचा मी विचारणा केली की बरे हळदीचं उगवणची क्षमता किती दिवसात असते किती दिवसानंतर हळद उगवते. बऱ्याच जण सांगितलं सरासरी 25 दिवसानंतर हळद बऱ्यापैकी दिसायला चालू होती. बरं हा पण माझा हा असा अनुभव आला की मला मी ह्यांना 18व्या दिवशी का 18व्या दिवशी मी इथं आलो प्लॉटला आणि मी फोन केला नाना मला उगवण 80 ते 85% उगवण दिसतं. आतापर्यंत माझ्या ऐकण्यात असं होतं की 25 दिवसानंतर ती उगवण जी दिसायला पाहिजे 18 दिवसात दिसली. एवढी जबरदस्त ग्रोथ झाली. एवढी ग्रोथ जबरदस्त झाली. आता गावामध्ये बऱ्याच लोकांनी बीज प्रक्रिया ज्यांनी ह्याच्यावरती केल्या रासायनिक वरती त्यांचे बरेचसे प्लॉट म्हणजे आलं लागलेलं आहे. काय त्यांचे कंद सडले उगवलीच नाही. हा बऱ्यापैकी उगवण नाही टेम्परेचर सड झाली. सड झाली. बरोबर आहे. पहिल्यापासून दिली हा. त्यामुळे उगवण चांगली झाली. सड कुठं नाही कुठल्याच प्लॉटला. बरं मला सांगा साहेब ह्या वर्षी पाऊस किती लेट आहे? लय लेट आहे. बरोबर आहे. ह्या टायमाला 17 जून आहे. टेम्परेचर तरी कमीत कमी 30-35च्या पुढे आहे. जास्त आहे. जास्त टेम्परेचर बरोबर आहे की नाही. काका ह्या टायमाला पाऊस असतो बरोबर आहे की नाही. एवढ्या टेम्परेचर सुद्धा एवढी चांगली ग्रोथ आहे बघा चांगली नाही. नाही तर पावसाळ्यात ही ग्रोथ एवढी होती पण आज एवढी हिट मध्ये सुद्धा उगवण बघा तुम्ही एक सारखी सारखे सारखे प्लॉट बघा तुम्ही म्हणजे आता आपलं काही खुरपायचं काम चालू आहे चालू आहे ते. पण जेवढा उगवलाय प्लॉट सगळा एक सारखा आहे तुमच्या आता तुम्ही हे पान जर बघितलं हात लावा बरं. आज 21 दिवसाचं पाणी प्लॉटचा आपला आज पण तुमच्या हातापेक्षा मोठा आता पाणी वाच कमी वाच टीच बरं आहे वाच कमी आता तीच बरं कमी. वाच तसं ना आडवा मापा टीच वाच कमी टीच तीच बरं कमी पण अजून एक 4 दिवसामध्ये शीत होणार तुमच्यावर. बरं झालं म्हणजे एक पान आपलं कमीत कमी 25 दिवसाचं प्लॉट होईल तेव्हा एक हिताचं पान राहील तस तो डबल निघायला लागलाय. हो, हे काय. म्हणजे हा जो मोठा कंद आहे आपला हा उंच होऊन आज परत 22 दिवशी दुसरा फुटवा निघायला लागलाय. लोकांच्याला 1 फुटवा निघायला कमीत कमी 20 दिवस लागतात. 22 दिवस पुढे सुरू होतो. हो. आपले उगवण व्हायला दिसते आपल्या 22 दिवसात डबल फुटवा निघायला लागलाय. हो, किरकोळ. हे बघा थोडं मला सांगा तुम्हाला पाण्यात जरी काही थोडंफार मागं पुढे झालं तर प्लॉट सुकतोय का? नाही आता पाण्यात मागं पुढे झालेच की तरी नाही आता. कुठे सुकलेला वाटला प्लॉट तुम्हाला? नाही, आता हे 4 दिवस झालं पाणी सोडलेलं नाही इकडे. तरी कुठे सुकलेला वाटत नाही बघा. 3 ते 4 दिवस झाला वर सोडलेलं नाही खाली चाललंय आणि ते आलेलं आणि ते काही वरचं एक तुकडं चाललंय. म्हणजे ह्या प्लॉटला पाणीच नाही 3-4 दिवसापासून शिवाय हलकं राणे. म्हणजे बघा तुम्ही हे बघा कुठेही असं झाड बघा यावर हे बघा तुम्ही आता ही झाड बघा फ्रेश नाही एकदम असं वाटतंय की याला रोज पाणी चालू आहे असं फ्रेश दिसतंय. बघा तुम्ही आता याचं पान बघा तुम्ही याची विगर बघा पाण्याची आणि क्वालिटी बघा तुम्ही पाण्याची पानाला चकाकी आहे. शायनिंग आणि क्वालिटी जबरदस्त आहे. हे बघा तुम्ही बघा सगळं बघू शकतो आपण. आणि तुमचे पूर्ण भुसभुशीत खाली मुळी जवळ तुम्ही बघितला उकरा बरं जरा हे बघा पूर्ण मोकळं उकरते खाली आणि खाली बघा मुळ्या तुम्ही इकडे गेले हे बघा तुम्ही पूर्ण तुटलेल्या मुळ्या पूर्ण हळदीच्या मुळ्या पसरल्या. इकडे मुळे आले. म्हणजे उगवण क्षमता तुमची कॅनोपी म्हणा वाढ म्हणा फुटवा एकदम छान झालेली. ठीक आहे तुमचा एक काका मोबाईल नंबर सांगा जेणेकरून आपले शेतकरी मित्र आहे
त्यांचा कॉन्टॅक्ट करूशी वाटला किंवा तुम्हाला हळदीबद्दल त्यांच्याकडून माहिती घेऊशी वाटली तुमच्याकडनं तुमचा एक मोबाईल नंबर सांगा. 9822 हं? 36 हं? 48 69. आणि सर तुमचा एक मोबाईल नंबर सांगा. 88 हं? 06 हं? 39 हं. 92. तुम्ही इथं पूर्ण या एरियामध्ये मार्गदर्शन करता. मार्गदर्शन करतो. आपल्या शॉपचं नाव आणि ऍड्रेस. धरती रक्षक धरती रक्षक. कॉम्प्युटर सरेगाव तालुका जिल्हा सांगली. ठीक आहे. धन्यवाद.